1825ची ती एक भयानकाळी रात्र होती. राजस्थानच्या अथांग वाळवंटात वसलेलं कुलधरा गाव त्या काळी समृद्धी, शांतता आणि वैभवासाठी ओळखलं जायचं. पालीवाल ब्राह्मणांची ही वस्ती आपल्या बुद्धिमत्तेमुळे, शेतीच्या प्रगत पद्धतींमुळे आणि व्यापारामुळे संपूर्ण प्रदेशात प्रसिद्ध होती. पण त्या एका रात्रीने इतिहास कायमचा बदलून टाकला. जैसलमेरचा क्रूर दिवाण सलीम सिंग याची नजर गावातील मुख्य ब्राह्मणाच्या अत्यंत सुंदर मुलीवर पडली होती. सत्तेच्या आणि अहंकाराच्या जोरावर त्याने गावकऱ्यांसमोर एक अमानुष अट ठेवली. जर ती मुलगी त्याच्या स्वाधीन केली नाही तर तो संपूर्ण गाव उद्ध्वस्त करेल, प्रचंड कर लादेल आणि प्रत्येक कुटुंबाचा छळ करेल. स्वाभिमान आणि आपल्या लेकीचं रक्षण करण्यासाठी कुलधरा आणि आजूबाजूच्या 83 गावातील पालीवाल ब्राह्मणांनी त्या रात्री एक अत्यंत कठीण निर्णय घेतला. त्यांनी आपल्या शतकांची सोन्यासारखी घरे, सुपीक शेती, मंदिरं आणि मालमत्ता तशीच सोडून एकाच रात्रीत गाव कायमचं सोडण्याचं ठरवलं. पण जाण्यापूर्वी त्यांनी या मातीला एक भयंकर शाप दिला. या जागेवर यापुढे कोणीही आनंदाने राहू शकणार नाही. जो कोणी इथे वस्ती करेल त्याचा विनाश होईल, असं म्हणत हजारो लोक अंधाराच्या आड नाहीसे झाले. त्या रात्रीनंतर कुलधरा एक समृद्ध गाव नसून एक शापित, ओसाड घोषटाऊन बनला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सलीम सिंगचे सैनिक कर वसूल करण्यासाठी आणि त्या निष्पाप मुलीला बळजबरीने नेण्यासाठी कुलधरामध्ये शिरले, तेव्हा संपूर्ण गावात फक्त वाळवंटातील वाऱ्याचा घोंगावणारा आवाज येत होता. घरांचे दरवाजे उघडेच होते, चुलींमधील निखारे विझून गेले होते, पाळण्यातील खेळणी तशीच पडून होती. पण माणूस एकही नव्हता. 84 गावांमधील हजारो लोक एका रात्रीत कुठे गेले याचा मा काढण्यात सलीम सिंगचे सैनिक पूर्णपणे अपयशी ठरले. त्यानंतर सलीम सिंगने त्या रिकाम्या झालेल्या गावांवर ताबा मिळवण्याचा आणि नवीन लोकांना तिथे बसवण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र जो कोणी त्या घरांमध्ये मुक्कामासाठी थांबला तो दुसऱ्या दिवशी जिवंत सापडला नाही. काहींचा मृत्यू गूढ आजाराने झाला, तर काही जण वेडे होऊन गावातून पळून गेले. हळूहळू त्या शापाची भीती संपूर्ण राजस्थानमध्ये पसरली. लोकांनी दिवसाढवळ्याही त्या गावाकडे जाणं बंद केलं. त्या रात्रीनंतर कुलधरा गावाचं वैभव धुळीस मिळालं आणि त्यासोबतच जैसलमेरचा दिवाण सलीम सिंग याच्या विनाशाची उलटी गिनती सुरू झाली. गावे ओसाड झाल्यामुळे राजाचा महसूल अचानक बुडाला. ज्या मुलीला मिळवण्यासाठी सलीम सिंगने हे अघोरी कृत्य केलं होतं, ती मुलगी त्याला कधीच मिळाली नाही. उलट गावकऱ्यांच्या शापामुळे तो एका अज्ञात आणि अत्यंत वेदनादायी आजाराने ग्रस्त झाला. त्याच्या अंगाची आग होऊ लागली. कोणत्याही वैद्याला त्याच्या त्या आजाराचा उपाय सापडला नाही. अखेरीस काही महिन्यांतच त्याचा अत्यंत दयनीय अवस्थेत मृत्यू झाला. स्थानिक लोकांच्या मते सलीम सिंगचा आत्मा आजही कुलधराच्या त्याच अवशेषांमध्ये आणि त्याच्या जुन्या हवेलीत भटकत आहे, जिथे त्याला त्याच्या कर्माची शिक्षा आजही भोगावी लागत आहे. काळ बदलला. 19व्या शतकातून जग 21व्या शतकात आलं, पण कुलधराची ती शापित शांतता तशीच कायम राहिली. कुलधरा गाव आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांच्या अखत्यारीत आलं होतं. दिवसा इतिहासप्रेमी, संशोधक आणि हजारो पर्यटक या शापित गावाला भेट देत होते. पण सूर्य पश्चिमेला झुकू लागला की वातावरण बदलायला सुरुवात व्हायची. सूर्यास्तानंतर गावाचं मुख्य लोखंडी गेट बंद केलं जायचं. स्थानिक लोकांचा आधी ठाम विश्वास आहे की रात्र होताच कुलधरा पुन्हा जिवंत होतं. पडक्या घरांमध्ये कुजबूज ऐकू येते, निर्जन गल्ल्यांमधून पैंजणांचा आवाज घुमतो आणि अनेकदा तिथे जाणाऱ्या लोकांना अशी काही दृश्य दिसतात ज्याचं उत्तर विज्ञानाकडेही नाही. अर्थात प्रत्येकजण या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. काही लोकांच्या मते हे सगळे केवळ अंधश्रद्धा आहे, तर काही जण सत्य शोधण्यासाठी मुद्दाम अशा ठिकाणी जातात. अशाच 4 मित्रांनी एका संध्याकाळी या शापित गावात रात्र घालवण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटलं होतं ते फक्त एक व्हिडिओ शूट करून परत जातील. पण त्या रात्री कुलधराने त्यांना जे दाखवलं त्याने त्यांच्या आयुष्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकला. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. जैसलमेरच्या कडक उन्हाची जागा आता हळूहळू गार वाऱ्याने घेतली होती. कुलधरा गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी एक पांढऱ्या रंगाची कार येऊन थांबली. कारमधून समीर, राहुल, नेहा आणि प्रियंका हे 4 मित्र खाली उतरले. ते सर्व मुंबईहून राजस्थानच्या ट्रिपवर आले होते. समीर हा एक युट्यूबर होता आणि त्याला हॉन्टेड जागांवर जाऊन व्हिडिओ बनवण्याची प्रचंड आवड होती.
नेहाने आजूबाजूच्या पडक्या ओसाड घरांकडे पाहत भीतीयुक्त आवाजात म्हटलं, समीर, मला वाटतं आपण इथे जास्त वेळ थांबायला नको. गाईडने आणि तिथल्या स्थानिक लोकांनी स्पष्ट सांगितले की सूर्यास्तानंतर इथे थांबणं धोक्याचं आहे. तिच्या अंगावर काटा आला होता. अरे नेहा, तू पण ना? याच भीतीचा व्हिडिओ बनवला तर आपण इथे आलोय. विचार कर, जर आपण इथे रात्री शूट केलं तर आपल्या चॅनलला किती व्ह्यूज मिळतील. आणि हे सगळं फक्त अंधश्रद्धा असते, दुसरं काही नाही. समीर कॅमेरा ट्रायपॉडवर सेट करत होता. राहुलने गाडीची डिकी उघडून त्याने टॉर्च, पाण्याच्या बाटल्या आणि कॅम्पिंगचे काही साहित्य बाहेर काढले. प्रियांका शांत होती. ती त्या ओसाड पडक्या वास्तूंचं निरीक्षण करत होती. तिथली माती पिवळी आणि कोरडी होती, पण हवेमध्ये एक विचित्र जडपणा होता. जणू काही ती हवा त्यांना तिथून जाण्याचा इशारा देत होती. ते चौघेही गावाच्या मुख्य रस्त्यावरून आज चालत गेले. दोन्ही बाजूंना एकाच पद्धतीची दगडी भिंती असलेली शेकडो घरं होती. छप्पर नसलेली ती घरे एखाद्या मृतदेहाच्या सांगाड्यासारखी वाटत होती. गल्ल्यांमध्ये शांतता इतकी भीषण होती की त्यांच्या स्वतःच्या पावलांचा आवाजही त्यांना स्पष्ट ऐकू येत होता. रात्रीचे जवळपास 8 वाजले होते. सूर्य पूर्णपणे मावळला होता. कुलधरा गावावर आता अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. टॉर्चच्या प्रकाशाशिवाय काहीच दिसत नव्हतं. वाळवंटातील गारवा अचानक असह्य वाटू लागला होता. दिवसा निर्जीव वाटणाऱ्या त्या पडक्या वास्तू आता अंधारात आणखी भयानक दिसत होत्या. समीर, राहुल, नेहा आणि प्रियंका यांनी गावातील एका मोठ्या दुमजली घराच्या अंगणात आपला तळ ठोकला. तिथल्या नक्षीकामावरून ते घर कधीकाळी गावातील मुख्य ब्राह्मणाचं असावं असं वाटत होतं. समीरने कॅमेरा सुरू केला. हॅलो मित्रांनो, आम्ही सध्या भारतातील सर्वात जास्त हॉन्टेड मानल्या जाणाऱ्या कुलधरा गावात आहोत. रात्रीचे 8 वाजले आहेत आणि आमच्याशिवाय इथे आता कोणीच नाही. तो इतकंच बोलला होता. तेवढ्यात अचानक झालेल्या त्या आवाजाने चौघेही जागच्या जागी दचकले. राहुलने क्षणाचाही विलंब न करता त्या दिशेने टॉर्चचा प्रकाश टाकला. बाजूच्या एका खोलीच्या दाराजवळ मातीचा जुना माठ फुटून पडला होता. कोण आहे तिथे? राहुलने मोठ्यानेच विचारलं, पण उत्तर आलं नाही. काही नसेल राहुल, कदाचित एखादा उंदीर किंवा मांजर असेल. समीरने स्वतःला आणि इतरांना धीर देण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याही कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. वाळवंटातील एवढ्या थंडीत घाम येणं ही सामान्य गोष्ट नव्हती. त्यानंतर जवळजवळ 2 तास काहीच घडलं नाही. रात्रीचे 10:30 वाजले असावेत. नेहा आणि प्रियंका एका चट्टीवर बसल्या होत्या, तर समीर आणि राहुल कॅमेऱ्यातील फुटेज तपासत होते. अचानक वातावरणात एक जोरदार वाऱ्याचा झोत आला. तो वारा साधा नव्हता. त्या वाऱ्यासोबत कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आणि कुजबुजल्यासारखे अस्पष्ट स्वर ऐकू येत होते. समीर, मला घरी जायचंय. मला इथे अजिबात बरं वाटत नाहीये. प्रियंका रडू लागली. तिने नेहाचा हात इतका घट्ट धरला होता की नेहाचे हात भीतीने थरथरत होते. राहुलने समीरकडे पाहिलं. ठीक आहे, शांत व्हा. आपण पॅकअप करूया आणि हॉटेलवर जाऊया. त्याने समीरला कॅमेरा बंद करण्याचा इशारा केला. समीरने कॅमेरा बंद करण्यासाठी स्क्रीनकडे पाहिलं आणि त्याचे पाय जागच्या जागी थिजले. त्याचा चेहरा एका क्षणात पांढरा पडला. समीर, काय झालं? चल निघूया. राहुलने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. समीरने काही न बोलता थरथरत्या हाताने कॅमेऱ्याची स्क्रीन राहुलकडे फिरवली. कॅमेऱ्याच्या नाईट व्हिजन मोडमध्ये त्यांच्या अगदी मागे त्या जुन्या घराच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीत काही अंधुक मानवी आकृत्या उभ्या होत्या. त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते, पण त्या सर्वजण या चौघांकडेच पाहत उभ्या होत्या. राहुलने घाबरून लगेच मागे वळून पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. पुन्हा त्याने कॅमेऱ्याच्या स्क्रीनकडे पाहिलं. त्या आकृत्या अजूनही तिथेच उभ्या होत्या. उघड्या डोळ्यांनी रिकामी गॅलरी, पण कॅमेऱ्याच्या स्क्रीनमध्ये स्पष्टपणे दिसणाऱ्या त्या मानवी सावल्या. त्या क्षणी पहिल्यांदाच समीरच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. कुलधाराबद्दल लोक जे सांगत होते ते खरंच फक्त अंधश्रद्धा होती की त्या शापामागे अजूनही काहीतरी जिवंत होतं? राहुलच्या अंगावर अक्षरशः काटा आला होता. तो काही क्षण त्या कॅमेऱ्याच्या स्क्रीनकडे पाहतच राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर स्पष्टपणे त्या मानवी आकृत्या उभ्या होत्या, पण त्याने पुन्हा एकदा गॅलरीकडे नजर टाकली. तिथे फक्त अंधार होता.
ना कोणती हालचाल, ना कोणाची चाहूल, फक्त पडक्या भिंती आणि त्यांच्यामधून वाहणारा वाळवंटातला गार वारा. तेवढ्यात "अळा!" राहुल पूर्ण ताकदीने ओरडला. एक क्षणही न दवडता त्याने आपलं कॅम्पिंगचं सगळं साहित्य तिथेच टाकलं आणि मुख्य रस्त्याच्या दिशेने जीवाच्या आकांताने धावायला सुरुवात केली. टॉर्चचा प्रकाश रस्त्यावरच्या दगडांवर आणि पडलेल्या भिंतींवर पडत होता. चारही जण शक्य तितक्या वेगाने धावत होते. पण काहीतरी विचित्र घडत होतं. ते जितक्या वेगाने धावत होते, तितकाच गावाचा रस्ता संपायचं नाव घेत नव्हता. जणू ते पुन्हा पुन्हा त्याच जागेवर येत होते. जणू संपूर्ण गावाने त्यांना आपल्या आत कैद करून ठेवले होतं. धावत असतानाच अचानक नेहाचा पाय एका दगडाला अडकला. ती जोरात खाली कोसळली. "राहुल! समीर!" तिने वेदनेने किंकाळी फोडली. राहुल आणि समीर तिला उचलण्यासाठी मागे वळले आणि त्या क्षणी आजूबाजूच्या सर्व पडक्या घरांमधून एकाच वेळी विचित्र आवाज घुमू लागले. कोणाच्या तरी पैंजणांचा मंजूळ आवाज, काचेच्या बांगड्यांचा खडखडाट, लहान मुलांचं रडणं, कोण्या वृद्ध माणसाच्या खोकण्याचा आवाज. जणू 200 वर्षापूर्वींचं संपूर्ण कुलधरा गाव पुन्हा एकदा जिवंत झालं होतं. पण तिथे एकही जिवंत माणूस नव्हता. अचानक एक गंभीर, खोल आणि अंगावर काटा आणणारा आवाज संपूर्ण परिसरात घुमला. "आमच्या जागेतून निघून जा. आमची शांतता भंग करू नका." तो आवाज कानांवर पडत नव्हता. तो थेट त्यांच्या डोक्यात घुमत होता. प्रियंकाने दोन्ही हातांनी आपले कान घट्ट बंद केले. ती जागीच बसून रडू लागली. नेहाने उठण्याचा प्रयत्न केला, पण तिचा चेहरा भीतीने विकृत झाला. "राहुल, मला वाचव. कोणीतरी माझा पाय ओढतंय." तिच्या पायाजवळ कोणीच नव्हतं, पण तिचं शरीर त्या अंधाऱ्या घराच्या दिशेने सरकत होते. जणू एखाद्या अदृश्य शक्तीने तिचा पाय पकडला होता. राहुलने पूर्ण ताकदीने नेहाचा हात पकडला आणि तिला मागे ओढू लागला. पण समोरून येणारी ती अदृश्य ताकदही तितक्याच जोराने तिला आत खेचत होती. काही क्षणांसाठी दोन्ही शक्तींमध्ये जणू संघर्ष सुरू झाला होता. समीरने थरथरत्या हाताने आपल्या खिशातून हनुमान चालिसाची छोटी पुस्तिका बाहेर काढली. तो मोठ्याने पठण करू लागला. "जय हनुमान ज्ञान गुण सागर." त्याचा आवाज त्या ओसाड गावात घुमू लागला. जसा जसा मंत्रांचा आवाज वाढत गेला, तशी तशी नेहाच्या पायावरील ती अदृश्य पकड सैल होऊ लागली. अखेरीस नेहा अचानक राहुलच्या दिशेने ओढली गेली. राहुलने तिला घट्ट पकडलं. समीर आणि राहुलने नेहा आणि प्रियंका दोघींनाही उभं केलं आणि पुन्हा एकदा जीवाच्या आकांताने मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने धावायला सुरुवात केली. यावेळी काही सेकंदातच त्यांना दूर गावाचं लोखंडी प्रवेशद्वार दिसलं. क्षणाचाही विलंब न करता ते चौघे धावतच गेटच्या बाहेर आले. कारमध्ये बसताच राहुलने थरथरत्या हातांनी चावी फिरवली. देवाच्या कृपेने यावेळी इंजिन पहिल्याच प्रयत्नात सुरू झालं. राहुलने एक्सिलेटर पूर्ण दाबला आणि कार भरधाव वेगाने जैसलमेर हायवेच्या दिशेने निघाली. काही मिनिटांपर्यंत गाडीत फक्त त्यांच्या धापा टाकण्याचा आवाज ऐकू येत होता. कोणी एक शब्दही बोलत नव्हतं. सगळ्यांच्या मनात एकच विचार होता. ते शेवटी कुलधरामधून बाहेर पडले होते. सुमारे 15 मिनिटांनंतर गाडी चालवत असलेल्या राहुलने सहज रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं आणि त्याचं हृदय एका क्षणासाठी थांबलं. मागच्या सीटवर नेहा आणि प्रियंकाच्या मधोमध जुन्या काळातील राजस्थानी पोशाख घातलेली फिकट चेहऱ्याची एक तरुण मुलगी शांतपणे बसली होती. ती आरशातून थेट राहुलकडे पाहत होती. तिच्या ओठांवर एक गूढ भयानक हसू उमटलं होतं. "राहुल, काय झालं?" समीरने विचारलं. पण राहुलच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. त्याने घाबरून जोरात ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा आरशात पाहिलं. क्षणात ती मुलगी हवेत विरघळून गेली होती. मागची सीट पुन्हा रिकामी झाली होती. पण कथा तिथे संपली नव्हती. गाडीच्या मागच्या काचेवर वाळूमध्ये कोरल्यासारखे काही शब्द स्पष्ट दिसत होते. "तुम्ही परत जाऊ शकता, पण आमचा शाप तुमच्या सोबतच राहील." ते चौघेही सुखरूप मुंबईला परतले. पण कुलधरातील त्या एका रात्रीने त्यांच्या मनावर असा ओरखडा उमटवला जो आयुष्यभर कधीही पुसला गेला नाही. आधी मध्यरात्रीच्या शांततेत त्यांना त्यांच्या घरात कोणाच्या तरी पैंजणांचा आवाज ऐकू येतो. कधी वाळवंटातून वाहणाऱ्या गरम वाऱ्याचा भास होतो आणि कधी कधी समीर आजही तो कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ पाहण्याची हिंमत करू शकत नाही. कारण त्या नाईट व्हिजन फुटेजमध्ये त्या गॅलरीत उभ्या असलेल्या आकृत्या आजही तितक्याच स्पष्ट दिसतात. समीर, राहुल, नेहा आणि प्रियंका यांनी अनुभवलेली ती भयान रात्र संपली होती. ते चौघेही सुखरूप मुंबईला परतले होते. पण कुलधरामध्ये
त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं याचं उत्तर त्यांच्यापैकी कोणाकडेच नव्हतं. काळ पुढे सरकत गेला, पण कुलधराबद्दलच्या अशाच अनेक घटना वेगवेगळ्या पर्यटकांकडून समोर येते राहिल्या. कोणी रात्री पैजणांचा आवाज ऐकल्याचा दावा करत होतं, तर काहींनी रिकाम्या घरांमध्ये मानवी सावल्या पाहिल्याचं सांगितलं. काहींनी तर आपल्या कॅमेऱ्यांमध्ये अशा आकृत्या कैद झाल्याचा दावा केला, ज्या प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसतच नव्हत्या. या सतत समोर येणाऱ्या घटनांमुळे कुलधरा गाव पुन्हा एकदा चर्चेत आलं. मग एक प्रश्न निर्माण झाला, हे सगळं खरंच अंधश्रद्धा होती, की त्या शापित गावात विज्ञानालाही न समजलेलं काहीतरी अस्तित्व आजही होतं? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी भारतातील प्रसिद्ध पॅरानॉर्मल संशोधक गौरव तिवारी आणि त्यांच्या पॅरानॉर्मल सोसायटी ऑफ इंडियाच्या टीमने कुलधरा गावाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. सरकारी परवानगी घेतल्यानंतर एका हिवाळ्यातील थंड संध्याकाळी त्यांची टीम कुलधरा गावात दाखल झाली. त्यांच्यासोबत आधुनिक संशोधनासाठी लागणारी अनेक उपकरणं होती. EVP रेकॉर्डर्स, थर्मल कॅमेराज, EMF मीटर्स आणि इतर अनेक वैज्ञानिक उपकरणं, ज्यांच्या मदतीने अदृश्य ऊर्जेचा अभ्यास करता येत होता. गौरव तिवारींचा भूताखेतांवर अंधा विश्वास नव्हता. त्यांच्या मते प्रत्येक कथेमध्ये एखादं वैज्ञानिक कारण असू शकतं आणि ते कारण शोधणं हेच त्यांच्या संशोधनाचं उद्दिष्ट होतं. रात्रीचे 9 वाजले होते. सूर्यास्तानंतर नेहमीप्रमाणे कुलधराचं मुख्य गेट बंद करण्यात आलं होतं. आता संपूर्ण गावात गौरव आणि त्यांच्या टीमशिवाय दुसरं कोणी नव्हतं. सर्वांनी लक्षात ठेवा, आपण इथे भीती शोधायला आलो नाही, तर सत्य शोधायला आलो आहोत. जे काही दिसेल ते आधी उपकरणांनी तपासा. घाबरून कोणताही निष्कर्ष काढायचा नाही. गौरवने शांतपणे आपल्या टीमला सूचना दिल्या. टीमने गावातील सर्वात मोठ्या आणि कधीकाळी ब्राह्मणांचं मानलं जाणाऱ्या घराच्या आवारात आपलं कंट्रोल बेस उभारलं. रात्रीचे 11:30 वाजले. वाळवंटातील तापमान झपाट्याने खाली घसरलं होतं. आजूबाजूला फक्त अंधार आणि त्यांच्या उपकरणांवर लुकलुकणारे छोटे लाल हिरवे दिवे दिसत होते. सगळं काही अगदी शांत होतं, पण ही शांतता जास्त वेळ टिकणार नव्हती. रात्रीचे ठीक 12:05 झाली होती. संपूर्ण कुलधरा गावावर मृतवत शांतता पसरली होती. फक्त वाळवंटातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा आवाज आणि अधूनमधून पडक्या भिंतींवर आदळणाऱ्या वाळूचा सळसळाट ऐकू येत होता. गौरव तिवारी आपल्या EMF मीटरमध्ये लक्ष देऊन उभे होते. अचानक त्या मीटरमधून तीव्र बीपचा आवाज यायला लागला. त्यावरील सुई वेगाने उजव्या बाजूला फिरू लागली. एका क्षणात त्या परिसरातील EMF रीडिंग अनेक पटींनी वाढलं होतं. गौरवने लगेच आपल्या टीमकडे पाहिलं. अमित, डाव्या बाजूच्या खोलीकडे थर्मल कॅमेरा फिरव, गौरव शांत आवाजात म्हणाले. अमितने कॅमेऱ्याची लेन्स त्या पडक्या खोलीकडे वळवली. संपूर्ण स्क्रीन निळ्या रंगात दिसत होती. म्हणजे आजूबाजूचं तापमान अत्यंत कमी होतं, पण खोलीच्या अगदी मध्यभागी एक मानवी आकार स्पष्ट दिसत होता. गडद लाल आणि पिवळ्या रंगाचा. जणू कोणीतरी व्यक्ती तिथे शांतपणे उभी होती. अमितने लगेच त्या दिशेने टॉर्च मारली, पण प्रत्यक्षात तिथे कोणीच नव्हतं. रिकामी खोली, पडलेल्या भिंती आणि धुळीशिवाय काहीच नव्हतं. पण थर्मल स्क्रीनवर ती आकृती अजूनही जागच्या जागी उभी होती. टीममधील प्रत्येक सदस्य काही क्षण स्तब्ध झाला. इतक्यात त्यांच्या कंट्रोल बेसवर ठेवलेल्या EVP रेकॉर्डरमधून अचानक कर्कश आवाज यायला सुरुवात झाली. गौरवने लगेच हेडफोन कानावर ठेवले. रेकॉर्डिंगमध्ये आधी फक्त व्हाईट नॉईज ऐकू येत होता. मग त्या आवाजामधून हळूहळू एक अस्पष्ट वृद्ध आवाज ऐकू यायला लागला. राजस्थानी लहेजातील तो आवाज अतिशय मंद होता. "माने एकलो छोडो, चले जाओ." गौरवने रेकॉर्डिंग पुन्हा ऐकलं. आवाज तोच होता. "माने एकलो छोडो, चले जाओ." त्याचा अर्थ होता, "मला एकटं सोडा, इथून निघून जा." गौरवने काही क्षण विचार केला आणि मायक्रोफोनजवळ जाऊन शांतपणे म्हणाला, "तुम्ही कोण आहात? आम्ही इथे कोणालाही त्रास द्यायला आलेलो नाही. फक्त सत्य जाणून घ्यायचं आहे." प्रश्न विचारल्यानंतर काही सेकंद पूर्ण शांतता पसरली. कोणतंच उत्तर आलं नाही. टीममधील प्रत्येकाची नजर आजूबाजूच्या अंधारावर खिळली होती. अचानक संपूर्ण घराच्या आवारात लहान मुलांच्या धावण्याचा आवाज घुमू लागला. त्यासोबत काही मुलं खळखळून हसत असल्याचा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. पण त्या अंधारात एकही मूल नव्हतं. अमितने घाबरतच मागे वळून पाहिलं आणि त्या क्षणी त्याच्या पाठीवर कोणीतरी जोरात थाप मारली. तो मोठ्याने ओरडला. त्याच्या हातातून थर्मल कॅमेरा खाली पडला. तो स्वतःही तोल जाऊन जमिनीवर कोसळला. टीममधील सर्वजण धावत त्याच्याजवळ पोहोचले. "काय झालं?" गौरवने विचारलं. अमितचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता.
तो थरथरत्या आवाजात फक्त एवढाच म्हणाला, कोणीतरी माझ्या पाठीवर जोरात हात मारला. गौरवने त्याच्या जॅकेटकडे पाहिलं. त्यावर वाळूने माखलेला स्पष्ट हाताचा ठसा उमटला होता. जणू एखाद्या ओल्या हाताने त्याला स्पर्श केला होता. पण आजूबाजूला त्यांच्याशिवाय कोणीच नव्हतं. त्या क्षणी पहिल्यांदाच गौरव तिवारींच्या चेहऱ्यावर गंभीर चिंता दिसू लागली. कारण आतापर्यंत त्यांच्या सर्व उपकरणांनी जे काही नोंदवलं होतं, त्यांचं कोणतंच साधं वैज्ञानिक स्पष्टीकरण त्यांच्या समोर नव्हतं. रात्रीचे 2 वाजले होते. कुलधरा गावातील वातावरण आता पूर्णपणे बदललं होतं. वाळवंटातून येणाऱ्या वाऱ्याचा वेग अचानक खूप वाढला होता. तो वारा पडक्या भिंतींच्या फटींमधून आत शिरत होता आणि संपूर्ण गावात शिट्ट्या वाजल्यासारखा विचित्र आवाज घुमत होता. गौरव तिवारी आणि त्यांची टीम आता अधिक सतर्क झाली होती. EMF मीटर अजूनही अधूनमधून तीव्र आवाज करत होता. EVP रेकॉर्डरमध्ये विचित्र फ्रिक्वेन्सी सतत नोंदवल्या जात होत्या आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आता स्पष्ट तणाव दिसत होता. तेवढ्या टीममधील अंकिताने अचानक कारच्या दिशेने बोट दाखवलं. सर, तिकडे बघा. सर्वांनी एकाच वेळी मागे वळून पाहिलं. त्यांची कार काही अंतरावर उभी होती आणि तिच्या काचांवर कोणीतरी बाहेरून हात फिरवत असल्यासारख्या हालचाली दिसत होत्या. गौरवने टॉर्चचा प्रकाश त्या दिशेने टाकला. क्षणभर सगळं शांत झालं. पण प्रकाश हटताच पुन्हा एका मागोमाग एक लहान लहान पंजांचे ठसे काचेवर उमटू लागले. जणू काही अदृश्य लहान मुलं कारभोवती खेळत होती. टीम मधील 2 सदस्य ताबडतोब कारजवळ धावत गेले. संपूर्ण परिसर तपासला, पण तिथे कोणीच नव्हतं. ना पावलांचे ठसे, ना कोणाची चाहूल. फक्त वाळवंटाची शांतता आणि कारच्या काचांवर उमटलेले ते लहान हातांचे पंजे. त्याच वेळी टीम मधील दुसऱ्या संशोधकाने मोठ्याने आवाज दिला, सर, सर्व कॅमेऱ्यांच्या बॅटरी अचानक संपत आहेत. गौरवने लगेच स्वतःचा कॅमेरा तपासला. काही मिनिटांपूर्वी पूर्ण चार्ज असलेली बॅटरी अचानक 10% आली होती. EVP रेकॉर्डर, EMF मीटर, थर्मल कॅमेरा, जवळजवळ प्रत्येक उपकरणात हाच प्रकार सुरू होता. गौरव काही क्षण शांत राहिले. त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. आतापर्यंत त्यांच्या टीमने अनेक अशा ठिकाणी संशोधन केलं होतं, पण एकाच वेळी इतक्या उपकरणांमध्ये अशा प्रकारचा बिघाड त्यांनी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. टीम मधील अंकिता पुन्हा म्हणाली, गौरव सर, आता परिस्थिती हाताबाहेर जात आहे. उपकरणं व्यवस्थित काम करत नाहीयेत. इथे जास्त वेळ थांबणे योग्य वाटत नाही. आपण निघायला हवं. गौरवने काही क्षण गावाकडे पाहिलं. अंधारात उभ्या असलेल्या त्या पडक्या घरांकडे, निर्जन गल्ल्यांकडे आणि त्या शतकानुशतकं शांत उभ्या असलेल्या अवशेषांकडे. जणू संपूर्ण गाव त्यांच्याकडेच पाहत होता. अखेरीस त्यांनी निर्णय घेतला. सगळी उपकरणं गोळा करा. आपण इथून निघतोय. टीमने घाईघाईने सामान आवरायला सुरुवात केली. ते मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने चालू लागले. पण काही अंतर चालल्यानंतर प्रत्येकालाच एक गोष्ट स्पष्टपणे जाणू लागली. त्यांच्या पाठीमागून कोणीतरी चालत येत होतं. एक नाही, 2 नाही, तर शेकडो पावलांचा आवाज. तो आवाज त्यांच्या प्रत्येक पावलामागे येत होता. ते थांबले तर तोही थांबायचा. ते चालू लागले की तो पुन्हा ऐकू यायचा. मागे वळून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. पण कोणीतरी त्यांना कुलधराच्या सीमेपर्यंत सोडायला येत होतं, असं प्रत्येकाला स्पष्टपणे जाणवत होतं. काही वेळातच टीम गावाच्या मुख्य गेट बाहेर पोहोचली. गेट ओलांडताच तो पावलांचा आवाज अचानक पूर्णपणे बंद झाला. जणू जे काही होतं ते कुलधराच्या सीमेतच थांबलं. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरव तिवारी आणि त्यांची टीम जैसलमेरच्या सरकारी विश्रामगृहात परतली. रात्रभर गोळा केलेला डेटा तपासण्याचं काम सुरू झालं. EVP रेकॉर्डरमध्ये नोंद झालेला आवाज, थर्मल कॅमेऱ्यामध्ये दिसलेल्या मानवी आकृत्या, EMF मीटरमधील असामान्य रीडिंग आणि उपकरणांमध्ये झालेला अनपेक्षित बिघाड, या सगळ्यांचं त्यांनी बारकाईने विश्लेषण केलं. अखेरीस पॅरानॉर्मल सोसायटी ऑफ इंडियाने आपल्या निरीक्षणांमध्ये एक महत्त्वाची नोंद केली. कुलधरा गावात एक वेगळीच अनाकलनीय ऊर्जा कार्यरत असल्याचं आम्हाला जाणवलं. त्या ऊर्जेचं स्वरूप नेमकं काय आहे हे विज्ञान आजही स्पष्ट सांगू शकत नाही. मृत आत्म्यांचं अस्तित्व सिद्ध करणारा ठोस वैज्ञानिक पुरावा आमच्याकडे नाही. मात्र या ठिकाणी काहीतरी असामान्य घडत असल्याचं नाकारता येत नाही. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर कुलधरा गाव पुन्हा एकदा देशभर चर्चेचा विषय बनला. पण कथेचा शेवट अजूनही झाला नव्हता. कारण काही वर्षानंतर मानवाने पुन्हा एकदा त्या शापाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. कुलधराबद्दलचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर हे शापित गाव
पुन्हा एकदा संपूर्ण देशाच्या चर्चेचा विषय बनलं. काही लोकांच्या मते हे सगळं केवळ योगायोग होता, तर काहींचा विश्वास आणखी दृढ झाला की कुलधरा आजही त्या 200 वर्षापूर्वींच्या शापाखालीच आहे. मात्र मानवाचा स्वभावच असा आहे, जिथे रहस्य असतं तिथे ते उलगडण्याचा प्रयत्नही सुरू होतो, आणि जिथे ओसाड जमीन दिसते तिथे विकासाची स्वप्न पाहिली जातात. याच विचारातून काही वर्षांपूर्वी राजस्थान सरकारने कुलधरा गावाचा पर्यटनासाठी विकास करण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. योजनेनुसार तिथे आधुनिक सुविधा उभारायच्या होत्या. पर्यटकांसाठी रिसॉर्ट, विश्रांतीगृह आणि इतर अनेक बांधकाम करण्याचं नियोजन तयार झालं. कंत्राटदारांनी कामगारांना घेऊन गावात काम सुरू केलं. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही सुरळीत होतं, पण पहिलाच आठवडा संपण्यापूर्वी विचित्र घटना घडू लागल्या. दिवसभर मेहनत करून उभारलेल्या भिंती रात्री आपोआप कोसळलेल्या दिसू लागल्या. सिमेंट व्यवस्थित असतानाही नवीन बांधकामं कोणत्याही कारणाशिवाय पडू लागली. कामगारांनी सुरुवातीला हा निव्वळ अपघात समजून दुर्लक्ष केलं, पण त्याच रात्री तिथे मुक्काम करणाऱ्या काही कामगारांनी एकाच प्रकारचा अनुभव सांगितला. त्यांच्या स्वप्नात जुन्या काळातील राजस्थानी वेशातील लोक दिसत होते. ते फक्त एकच गोष्ट सांगत होते, इथून निघून जा, नाहीतर तुमचाही अंत होईल. दुसऱ्या दिवशी काही कामगार अचानक आजारी पडले, तर काहींच्या शरीरावर मारहाण झाल्यासारख्या वळांच्या खुणा दिसत होत्या. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या जखमा कशा झाल्या याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. कामगारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. अनेकांनी तात्काळ काम सोडलं. कंत्राटदाराने दुसरी टीम आणली, पण त्यांच्यासोबतही जवळजवळ तेच प्रकार घडले. अखेरीस सतत होणाऱ्या त्या विचित्र घटनांमुळे तो संपूर्ण प्रकल्प कायमचा बंद करण्यात आला. कुलधरा पुन्हा एकदा जसंच्या तसं ओसाड राहिलं. आज जवळजवळ 200 वर्षानंतरही कुलधरा गाव राजस्थानच्या अथांग वाळवंटात तसंच उभं आहे. दिवसा हजारो पर्यटक त्या पडक्या घरांमध्ये फिरतात, फोटो काढतात, इतिहास जाणून घेतात. पण जसा सूर्य पश्चिमेला मावळू लागतो, तसं वातावरण पूर्णपणे बदलायला सुरुवात होते. आजही सूर्यास्तानंतर कुलधराचं मुख्य लोखंडी गेट बंद केलं जातं. स्थानिक सुरक्षा रक्षकही रात्र होण्यापूर्वी गावाच्या सीमेतून बाहेर पडतात, कारण त्यांच्यापैकी अनेकांचा विश्वास आहे की सूर्यास्तानंतर ते गाव पूर्वीसारखं राहत नाही. विज्ञान आधी या जागेतील प्रत्येक रहस्याचे उत्तर देऊ शकलेलं नाही. इतिहास, लोककथा, प्रत्यक्ष अनुभव आणि आधुनिक संशोधन या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मात्र समान आहे, कुलधरा आजही एक अनुत्तरित रहस्य आहे. 1825च्या त्या एका निर्णयाने हजारो लोक एका रात्रीत इतिहासाच्या पानांमधून गायब झाले. ते नेमके कुठे गेले, त्यांचं पुढे काय झालं, आणि त्यांनी दिलेला शाप खरोखरच आधी जिवंत आहे का? या प्रश्नांची उत्तरं कदाचित कधीच मिळणार नाहीत. पण आजही जेव्हा वाळवंटातून वाहणारा वारा त्या पडक्या घरांच्या दारांतून आणि खिडक्यांतून आत शिरतो, तेव्हा निर्माण होणारा आवाज अनेकांना एका गोष्टीची आठवण करून देतो. काही रहस्य उलगडण्यासाठी नसतात, ती फक्त इतिहासाच्या सावल्यांमध्ये कायमची जिवंत राहण्यासाठीच जन्माला आलेली असतात. कुलधरा गावाची ही भयाण, रहस्यमय आणि आधी अनुत्तरित असलेली कथा इथेच संपते. पण त्या शापाचा शेवट कदाचित आजही झालेला नाही. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.